आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी जुबली पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर आम्ही स्मार्ट मीटर आणि वीज दर वाढीच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी जमलेलो आहोत। जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, ते मतांची चोरी करून EVM मध्ये हेराफेरी करून हिंदू मुस्लिमांची भांडणं लावून वंजारा मराठी भांडणं लावून असे निवडून आलेले आहेत। परंतु आम्ही देखील त्यांना आता आश्वासन दिलेलं आहे, आम्ही पण पुन्हा येणार। आम्ही निवडून येतो का नाही माहीत नाही, परंतु आम्ही लोकांच्या बाजूने वीज दरवाढीच्या विरोधात आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात लढण्यासाठी जुबली पार्कला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही पुन्हा येणार देवेंद्र फडणवीस साहेब। आणि जे लोक घरात बसलेले आहेत त्यांना असं आवाहन करतो की तुम्हाला इथं यावं लागेल। तुम्ही असं समजलात की घरात बसलात की तुमचा आम्ही विरोध केला म्हणजे ते माफ होईल, लालबावटेवाले लढतील आणि आपलं स्मार्ट मीटर रद्द होईल किंवा आपलं वीज दरवाढ रद्द होईल किंवा आपलं विजाची बिलं कमी होतील, असं होणार नाही। लालबावटा पुढाकार घेईल, परंतु लालबावट्याला साथ द्यायला प्रत्येक घरातून एक माणूस यावा लागेल। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या असं आवाहन करतो। तुम्ही आज आलात, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी यायला सुरुवात केली, हजारोच्या संख्येनं आलात तर स्मार्ट मीटर 2 मिनिटात रद्द होऊ शकतं, सरकार घाबरू शकतं आणि तुम्ही घरात बसलात तर हे स्मार्ट मीटर जाणार नाही। आम्ही लढत राहणार। म्हणून सर्वांना विनंती आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता जुबली पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर सर्वांनी जमावं। धन्यवाद। आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी जुबली पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर आम्ही स्मार्ट मीटर आणि वीज दर वाढीच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी जमलेलो आहोत। जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, ते मतांची चोरी करून EVM मध्ये हेराफेरी करून हिंदू मुस्लिमांची भांडणं लावून वंजारा मराठी भांडणं लावून असे निवडून आलेले आहेत। परंतु आम्ही देखील त्यांना आता आश्वासन दिलेलं आहे, आम्ही पण पुन्हा येणार। आम्ही निवडून येतो का नाही माहीत नाही, परंतु आम्ही लोकांच्या बाजूने वीज दरवाढीच्या विरोधात आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात लढण्यास